दहीहंडी म्हटल्यावरती आपल्या इकडची पोरं लय जोरात असतात. पता नहीं कब दहीहंडी देखने के लिए मिलेगा. आधे घंटे से घूम ही रहा हूँ मैं. हॅलो नमस्ते गेम चो कसं काय जय महाराष्ट्र पब्लिक. आज दहीहंडीचा ब्लॉग बनणार आहे. एकटा सोलो चाललो आहे ब्लॉग बनवायला. कोणी येत नाही. सगळ्यांना कंटाळा येतो गर्दीत फिरायला. काय नाही पाऊस पडतोय ना आता आपल्याला रेनकोट घालावा लागणार. पाऊस काही जीव सोडत नाही कालपासून. आज आपण घूमेंगे. चलो. हाँ यार मेरे को कैमरे का ना माइक भी लेने का. तो प्रॉपर आवाज़ तो आ नहीं पा रहा है कैमरे में. बट जिस दिन माइक लूँगा क्या जिस दिन टाइम ही नहीं मिल रहा है जाने के लिए तो जाता हूँ माइक लेता हूँ. तो तुम लोग का आवाज़ भी क्लियर आएगा. बाकी सुनने में भी मज़ा आएगी. पहले आपण हवा भरूया गाडी. बाकी दहीहंडीचा सण बघायला जाऊ. बघा मी तर निघालो हंडी बघायला. पण मला ना खरंच नाही माहिती हंडी कुठे कुठे लागणार आहे. मी बा आपला अंदाजून निघालो आहे कुठं धर लागणार आहे कुठं नाही. आणि मी दुपारी 12 वाजता निघालो आहे. पण मला असं वाटतं माहिती किती झाली दुपारी लवकर निघून संध्याकाळी निघायला पाहिजे होतं मला. म्हणजे कसं बघायला भेटलं असतं. पाऊस पडतो म्हणून तुम्हाला कॅमेरामध्ये थोडं हे दिसणार. बाकी तर तुम्हाला असंच ॲडजस्ट करावं लागणार व्हिडिओ. पावसामुळे तर काय सांगू नहीं शकत आता मी. अभी निकल पड़ा व्लॉग बनाने. देखते किधर किधर दहीहंडी है किधर नहीं. गाड़ी में हवा भी भरना है पेट्रोल भी भरना है. बाकी तो मैंने सुना था घाटकोपर में थोड़ा बड़ा आयोजन है दहीहंडी का. उधर संजय दत्त बाकी बहुत बड़े बड़े स्टार्स वगैरह आने वाले. तो उधर गया तो मैं तुम लोग को उधर का ब्लॉग भी दिखा दूंगा. बाकी इधर पब्लिक तो बहुत घूम रही है. देखो भाई अगर कोई दोस्त ना मिले कुछ नहीं रहे गाड़ी लो और निकल पड़ो. घर में बैठे बैठे तो तुम कुछ कर नहीं पाओगे. इससे अच्छा घूमो फिरो मज़े करो. बाकी मेरे को पता नहीं कैमरे में कैसा आ रहा है. हाँ अच्छा तो आ रहा है इतना. बारिश में और क्या ही एक्सेप्टेशन रख सकता हूँ मैं. कितना अच्छा आएगा कितना नहीं. दहीहंडी म्हटल्यावरती आपल्या इकडची पोरं लय जोरात असतात. आयला किती पण तर लावा सगळं आपल्या ह्याच्यावरती आहे. अरे आपला फेस्टिवल आहे ना भाई तो सगळ्यांना सण साजरा करायचाच असतो. पण लय मस्त सण साजरा होतात आपल्या ह्याच्यात. किती दर लावतात माहीत नाही पण लावतात आहे. तुम्हाला आता ह्याच्यातच ॲडजस्ट करायला लागणार. पाऊस पडतो त्यासाठी मी काय करू नाही शकत. पावसाचे थेंब पडतात आहे कॅमेरेवरती. पण हे लोकांनी किती 1 2 3 4 तर लावले. 4 अजून एक 5वा दाखव वरती. थंडी तुटणार वाटतं ही आजची. वृक्षचं नाव नाही माहीत. थर लावले बाई हे लोकांनी. 8 थर. आणि त्यामध्ये 8 थर ही अंडी फोडणार वाटतं हे लोक. आज सलामी देऊन फोडणार का वाटतं तुम्हाला. तुटली अंडी. घोटाळा झाला बाई. घोटाळा झाला. तुटली ना अंडी. हे लोकांनी ट्रायच नाही केला बाई. हे लोक नाही तोडणार आज इकडे. आपल्याला दुसरीकडे जायला लागणार अंडी बघायला. आता मी तुम्हाला सगळीकडली अंडी दाखवणार आहे. आज काय थकणार नाही मी तुम्हाला आज अख्खा मला अंडी दाखवणार. आयला पाऊस लय पडतोय काही त्यामुळे ना कुठं लांब जायला होणार नाही आहे. बारिश बहुत गिर रहा है बोलतात की साकी नाका अंधेरीला
पाऊस वगैरे पडतो भरपूर, तर तिकडे पाणी वगैरे भरलं आहे. त्यामुळे विचार चालला आहे ना, जेवढं जवळजवळची आहेत ना तेवढं तुम्हाला दाखवतो. मी जाणार होतो लांब लांब, पण काय करू, गाडी घेऊन नाही जाऊ शकत. कुठे अटकलं तर लागते माझे चांगले घासे, असा विषय आहे. राजला ये ना ये बोललं तर राज बोलला की बँजो वाजवायला चालला आहे आपला माणूस. कसं आहे ना, एकटा कमेंट्री द्यायला ना विचार करावा लागतो, आणि कोण असला ना सोबत तो बखूबी होते रहता है, ऐसा सीन होता है. तो अभी वही जा रहा हूँ आगे, कैमरे पे पानी तो गिर रहा है बहुत, बट क्या करूँ, मैं भी कुछ कर नहीं सकता इसके ऊपर. नहीं मेरे पास 360 है, तो तुम लोग को इसके ऊपर ही एडजस्ट करना पड़ेगा. अभी बारिश गिरना चाहिए ना, तभी बारिश तो गिरता नहीं है. और ऐसे वक्त पे गिर रहा है ना, जिस वक्त पे मेरे को ब्लॉग करने का रहेगा, शूट पे जाने का रहेगा, ऐसे वक्त पे गिरता है. वो काम पर भी जाने के टाइम ना ऐसे होता है, काम पर नहीं जाऊँगा ना उस दिन ना शांत रहेगा, और ऐसे सोचूंगा अभी जा रहा हूँ, बाहर निकलते ऐसा पेड़ पड़ता है वैसे बारिश शुरू. क्या आयला समझ ही नहीं आ रहा, बारिश मेरे साथ खेल रहा है या मैं बारिश के साथ खेल रहा हूँ. तीन बार थर लावले. लोक अंडी फोडतील का वाटतं. पाच थर लावले बाई या लोकांनी, 5 थर. मला नाही वाटत, सलामी देऊन सोडून टाकणार. भावांनो, मी जे तुम्हाला आता हे दाखवणार आहे ना थर, ते लोक ना डोळ्याने ब्लाइंड आहेत, त्यांना दिसत नाही. ते लोक म्हणजे त्यांच्या टॅलेंटचा कसा उपयोग करतात, आणि आपल्याकडे टॅलेंट असून आपण उपयोग नाही करत आहेत. बघा, तुम्हाला माहिती पडेल. आता मी तुम्हाला दाखवतो त्यांचे थर. हे लोकच फोडणार आहे का अंडी आहे. हा तिसरा थर. विचार करा गाईस, हे लोक फक्त डोळ्याने ब्लाइंड असून हे लोक थर लावतात आहेत. तिसरा थर हा चौथा थर. 4 थराची दहंडी आहे. ग्रुपचं नाव काय आहे? नारळ पाहिला भेटला याला डोक्यात फोडतोय रे. आरवर पण असं फोडतो. नीचे काढतो मला, नीचे करो. नाही नाही नाही, सोडतील आपण नीचे करो. आवाज नाही प्लीज, आवाज नाही उनको डिस्टर्ब होता है. हमने मान लिया फूट गई, हंडी फूट गई है. ओके ओके, छोड़ दो हंडी, छोड़ दो. पाऊस पण जास्त पडतोय, आणि पावसामध्ये ना रोड वगैरे सगळे जाम झालेत, पाणी वगैरे भरलेत. त्यामुळे 2 3 तर चौथा तर लागतोय. हा 5वा तर. आणि हा 6वा. 6 थराची दहंडी वाटतं. 6 नाही तर 7 थर आहे. 7 थर.
ना त्यांना यूट्यूबवरती कॉपीराईट लागेल म्हणून जास्त काही व्हिडिओ नाही बनवत आहे. आणि आज पाऊस पण पडत होता म्हणून जास्त कुठे गेलो नाही, तर मी जाणार होतो दुसरीकडेच तुम्हाला दाखवायला. त्यामुळे चला भेटू पुढच्या ब्लॉगला. जय महाराष्ट्र पब्लिक. I'ma flex on my ex, flex on the hoe. You still be in my head, so I'ma let you know. I really